चहाबरोबर खाण्यासाठी. त्याकरता मी साहित्य घेतलं आहे. 2 वाट्या, ह्या 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. 1 चमचा रवा घेतला आहे. एक बडीशोपची पूड घेतली आहे आणि वेलचीची पूड घेतली आहे आणि थोडंसं तीळ घेतलं आहे. 1 वाटी गूळ घेतला आहे. लावण्याकरता पीठ आणि तळण्याकरता तेल. आपण पुढची प्रोसेस पाहणार. पाणी गरम झालं. 1 वाटी पाणी ठेवलं आहे मी आणि 1 वाटी होता ते गूळ आहे ना चिरलेलं होतं आणि मी ते गरम पाणी अशासाठी केलं की पटकन लवकर होण्यासाठी प्रोसेस. फक्त विरघळून घेत आहे. आपला गूळ विरघळलेला आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. पुढची प्रोसेस पाहूया. गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं 1 चमचा रवा होता तो टाकून घेतला. वेलची पूड टाकून घेतली आहे. थोडंसं बडीशोप आहे भाजून वाटलेली ती टाकत आहे. थोडंसं 2 चिमट मीठ आहे ते टाकत आहे. आपण हे गुळाच्या पाण्यामध्ये मळून घेणार आहोत. आपलं पाणी थंड होऊ द्यायचं आहे. हे गुळाचं पाणी थंड झालेलं आहे. आणखी मग आता 1-2 मिनटं थंड होतं आहे. मग आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत. आपण पीठ मळून घेणार आहोत. हे गुळाचं पाणी आहे. मी चाळून घेतलं आहे. आपण अशा हळूवार पद्धतीने मळून घेणार आहोत. एक जीव करून घ्यायचं आहे. पाणी थंड करूनच यूज करा, गरम नका, कारण की हाताला पोळेल. अशा पद्धतीने आपण पीठ मळणार आहोत. आपलं पीठ मळून झालंय. मी थोडं घट्ट पीठ मळलंय. आता आपण पुरी करायला तयार. पुढची आता आपण लाटणार आहोत. मी एक गोळा घेतलाय. तुमच्या हातात मावेल एवढा घ्या. मी मोठा लाटणार आहे. छोटं लाटून केलं तरी चालेल. मी गलासाच्या सहाय्याने म्हणजे गोल करणार आहे. आता आपण याला तीळ लावून घेणार आहोत. थोडीशी असं दाबून घेणार आहे मी थोडंसं. त्यानंतर मी पिठात बुडवून घेणार आहे. अशा पद्धतीने मी लाटून घेणार आहे. मी अशा पद्धतीने लाटून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी ग्लासाच्या सहाय्याने असे गोल काप करून घेत आहे. अशा पद्धतीने सगळे काप करून घ्यायचे आहेत. कढईमध्ये तेल तापलंय. आता आपण गोड पुऱ्या ज्या बनवल्या होत्या त्या टाकून घेत आहोत. वरच्या बाजूला थोडंसं तेल टाकलं की आणि छान फुगतात. आपण काढून घेणार आहोत. दुसरी टाकते. फास्ट गॅसवरती पुऱ्या शेकायच्या आहेत. पुऱ्या टम्म फुगते, छान होते. चहा सोबत छान लागतात खाण्यासाठी.
ताबडतोब होतात, जास्त वेळ लागत नाही. अशाच प्रकारे आपण सर्व तळून घेणार आहोत. आपल्या गोड पुऱ्या रेडी आहेत आणि चहा सर्व केलेला आहे मी. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.